आजचा जो विषय आहे, तो मांडण्याचा माझा जो हेतू आहे, तो फार वेगळा आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच अमेरिकेचं आणि युरोपचं विलक्षण आकर्षण आहे आणि त्यात काही स्वार्थ वावगं नाही. कारण या देशांबद्दल, युरोपमधल्या देशांबद्दल, अमेरिकेबद्दल आपल्या मनातलं आकर्षण हे तिथल्या वैभवातून, संपन्नतेतून, समृद्धीतून निर्माण झालेलं आहे. आणि ते देश आपल्यापेक्षा अधिक विकसित, पुढारलेले आहेत. तिथलं जीवनमान खूप चांगलं आहे. तिथे जगण्याचा आनंदच वेगळा आहे. या सगळ्या भावनेतून तिथे चांगली नोकरीची, रोजगाराची, चांगले पैसे कमवण्याची संधी आहे. आपल्याला या देशांबद्दल आकर्षण वाटतं. आणि त्यातही अशा प्रकारची संस्कृती, अशा प्रकारच्या चालीरीती, अशा प्रकारचं जीवनमान आपल्याला मिळावं. जर ते आपल्या देशात मिळत नसेल, तर आपण तिथे जावं. ही भावना काही फारशी मानवी स्वभावापासून वेगळी किंवा गैर नाही, ती स्वाभाविक आहे. परंतु बरेच वेळा जेव्हा आपण असा विचार करतो, की हा देश, हा प्रांत, खंड एवढा समृद्ध आहे, तो तसाच राहील, तर तशीच ती अपेक्षा आपली कायम बरोबर असते का? बरेच वेळा आपल्याला सांस्कृतिक बदलांचा अंदाज किंवा नेमकं आकलन होत नाही आणि त्यामुळे आपण अशा या कल्पना घेऊन सामान्यपणे जगाकडे पाहतो. परंतु लक्षात घ्या, की जग किंवा सगळा समाज ही एक अत्यंत गतिमान प्रक्रिया आहे. सतत बदलत असते. त्यामुळे काल जे वैभव, जे समृद्धी, जे आकर्षण आपल्याला एखाद्या देशाबद्दल होतं, तसंच ते उद्या राहील किंवा आपल्या नंतर येणाऱ्या पिढींना राहील असं नाही. आणि त्याच प्रकारची समृद्धी त्या देशांमध्ये राहील असं कोणी काही सांगू शकत नाही. आजच्या विषयाचं औचित्य असण्याचं कारण असं आहे, की युरोपच्या एकंदरीतच स्थित्यंतराचा काळ आता सुरू झालेला आहे आणि युरोपमध्ये मोठं बदल अगदी अल्पावधीत येण्याच्या भाकीत अनेक तज्ञ करीत आहेत. ज्या प्रकारचे बदल युरोपमध्ये येणार आहेत, त्याचा आपल्याशी फार जवळचा संबंध आहे. आपल्यापैकी प्रत्येक सुजाण नागरिकांनी ते समजून घ्यावेत, या भावनेतून मी हा विषय निवडलेला आहे. लंडन टाइम्सनी एक अहवाल प्रकाशित केला एक 10 वर्षांपूर्वी. त्यात त्यांनी एक फार महत्वाचं निरीक्षण नोंदवलं होतं, की युरोपियन्स आर ए व्हॅनिशिंग स्पेसीज. युरोपियन नावाचा जो समाज आहे, जो जो एकंदरीतच लोकसमूह आहे, तो आता संपत चाललेला आहे. कदाचित ज्यावेळेला या प्रकारचा अहवाल प्रकाशित झाला, तेव्हा फार गंभीरपणे कोणी घेतलं नसेल असं नाही. परंतु ती बाब आता अधिकच गंभीर आणि भयावह होत चाललेली आहे. कारण याचं कारण असं आहे, की इतिहासामध्ये असं नेहमी होतं, की जो समाज स्वतःच्या विकासाचा, स्वतःच्या बदलांचा नेमका वेध घेत नाही, तो सामान्यपणे विनाशाकडे जातो. पीटर ड्रकर नावाचे एक प्रख्यात मॅनेजमेंट व्यवस्थापनाचे तज्ञ आणि इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांनी एक खूप सुंदर वाक्य या संदर्भात लिहिलेलं आहे. "द मोस्ट इम्पोर्टंट सिंगल न्यू सर्टन्टी, इफ ओन्ली बिकॉज देअर इज नो प्रेसिडेंट फॉर इट इन ऑल ऑफ हिस्ट्री, इज द कोलॅप्सिंग बर्थ रेट इन डेव्हलप्ड वर्ल्ड." या विकसित देशांमधला जो जन्मदर आहे, हा इतक्या वेगाने कमी होत आहे. त्याच्याबद्दल मी पुढे विस्ताराने सांगणारच आहे, की त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम, रादर दुष्परिणाम हा त्या समाजावर खूप वेगवेगळ्या प्रकारे होणार आहे. आणि हा दुष्परिणाम आपल्याला जर समजून घेता आला नाही, तर कदाचित आपल्यालाही त्याच परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. आपण युरोपचा जर नकाशा बघितला, तर आपल्या असं लक्षात येईल, की जवळपास 53 देश असणारा हा एक खंड तसा पाहिला असता इतर खंडांच्या तुलनेत लहान आकाराने पण आहे, लोकसंख्येने पण लहानच आहे. पण प्रगती, विकासाच्या टप्प्यावर हा फारच पुढे गेलेला, अत्यंत विकसित आणि अत्यंत प्रगत असा खंड आहे. या युरोपनी जगाला अनेक प्रकारच्या देणग्या दिल्या आहेत. युरोपशिवाय आधुनिक जगाची कल्पना आपल्याला करताच येणार नाही. कारण ज्याला आपण संस्कृती म्हणतो, मानवी सभ्यता म्हणतो, त्याच्या विकासाचं मोठं योगदान युरोपचं आहे. मानवी समाजामध्ये जेव्हा सुसंस्कृत समाज विकसित होऊ लागतो, त्याला आपण संस्कृती केव्हा म्हणतो, जेव्हा त्या समाजाला इतिहासाचं भान असतं, इतिहासाची जाणीव असते. जो गतकाळाकडे जागरूकपणे आणि येणाऱ्या काळाकडे अत्यंत डोळसपणे पाहू शकतो. ज्याला आपल्या वर्तमानाच्या यशाची, अपयशाची बीजं भूतकाळात कुठे लपली आहेत, हे ज्या समाजाला ओळखण्याची जाणीव असते आणि ज्या समाजात एका विशिष्ट प्रकारची आर्थिक, सामाजिक रचना विकसित होत जाते, त्याला आपण संस्कृती म्हणतो. बऱ्याच देशातल्या लोकांना आपल्या भूतकाळाची जाणीव नसते. आपला वर्तमान हा भूतकाळातून निर्माण झाला हे कळत नाही. अशा समाजाचा विनाश फार लवकर होतो. कदाचित आपण त्याला अपवाद राहणार नाही.
मग या युरोपियन समाजाचा, सभ्यतेचा विकास जो झाला, तो मुळात खरं पाहिलं तर मेसोपोटेमियापासून सुरू झाला असं मानलं जातं. अनेक कल्पना, विचार, तंत्रज्ञान, तत्वज्ञानाची जननी असणारा हा जो भाग आहे, तेथून सगळ्याच जगाच्या संस्कृतींचा विकास झाला असं मानलं जातं. युरोप त्याला अपवाद नाही. परंतु युरोपच्या म्हणजे ज्याला पाश्चिमात्य संस्कृती आपण म्हणतो, त्याच्या विकासाचं खरं श्रेय ग्रीक. सर एकच मिनिट तुम्ही स्लाइड्स दाखवताय? हो. स्लाइड्स दिसत नाहीयेत. एक सेकंद प्लीज, मी पुन्हा चेक करतो. आता दिसते आहे का? नाही. आश्चर्य आहे. आता आता दिसत आहे का? नाही नाही आता नाही सर, अरे, स्लाइड प्रेझेंटच झालेलं नाहीये. स्क्रीन शेअर नाही मी झालेला. पुन्हा स्क्रीन शेअर करतो. व्हिजिबल आहे? आता दिसतंय का? नाही, ऍक्च्युली प्रेझेंट म्हणून दिसत होतं, पण आता स्क्रीन गेलंय परत. एक मिनिट मॅडम, मला फक्त एक सेकंद द्या. मी पुन्हा हा, तुमचं स्क्रीन ऍक्च्युली वेगळं प्रेझेंट होतंय. प्रेझेंटेशन दिसत आहे का? नाही सर, हा? तुम्ही मला वाटतं स्क्रीन प्रेझेंट करताय, तर पीपीटी घेऊन प्रेझेंट करा सर. दिसतंय आता? दिसतंय का आता? हो सर, दिसायला लागलं. ठीक आहे. ओके. युरोप हा तसं जगातला सगळ्यात छोटा खंड आहे. 53 देश आहेत, पण जगातला सगळ्यात विकसित प्रगत समाज इथे राहतो. युरोपचं योगदान समाज जगाकरता फार मोठं राहिलेलं आहे आणि त्यामुळे या युरोपच्या समाजाबद्दल किंवा पाश्चिमात्य समाजाबद्दल आपल्या मनात नेहमीच आदराची आणि आकर्षणाची भावना राहिली आहे. रोमन लोकांनी युरोपियन सभ्यतेचा विकास मोठ्या प्रमाणात केला असं मानलं जातं. अनेक नवीन कल्पना, नवीन संस्था ज्या आपल्याशी आज परिचित आहेत, मग त्यात पोलीस असेल, न्यायालय असेल, संसद असेल, या सर्वांचा आधुनिक अवतार याची देणगी युरोपनी जगाला दिलेली आहे. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या प्रकारचं तत्वज्ञान, या सगळ्यांच्या विकासामध्ये युरोपियन समाजाचं, विशेषतः रोमन समाजाचं प्राचीन काळातलं योगदान अतुलनीय आहे. आणि त्यामुळे हा ज्या पाश्चिमात्य समाजाचा विचार आपण करतो, ती मुळातच युरोप केंद्रित आहे.
आणि मुख्यत्वे करून पश्चिम युरोपाशी तिचा संबंध मोठ्या प्रमाणात आहे. कारण या पश्चिम युरोपातल्या तत्वज्ञांनी, विचारचिंतकांनी, शास्त्रज्ञांनी, राजकारण्यांनी जगाला अनेक प्रकारे विकसित करण्याकरता मोठ्या प्रकारचे प्रयत्न केले. विस्तारही केला साम्राज्याचा. नवीन शोध, नवीन विचार, नवीन ग्रंथ, विशेषतः ज्याला आपण भांडवलशाही म्हणतो, त्या भांडवलशाहीच्या विकासाची बीजं युरोपातच आहेत. आणि लोकशाही, आधुनिक लोकशाहीची ही विकास गंगा इथूनच सुरू झाली असं मानलं जातं. मग अशा प्रकारच्या एवढ्या विकसित आणि अत्यंत प्रगत अशा समाजाचा विनाश होईल असं आपल्याला का वाटतं? तर आपल्याला एखाद्या संस्कृतीचा, सभ्यतेचा विनाश कसा होतो याची कारणं प्रथम लक्षात घेतली पाहिजे. 2 प्रकारची कारणं असतात. काही कारणं बाहेरची असतात आणि काही त्या संस्कृतीच्या आतमध्येच त्या विनाशाची बीजं दडलेली असतात. एखाद्या देशाचं दुसऱ्या देशाची फार काळ युद्ध झालं आणि तो देश जर युद्धाने खिळखिळा जर्जर झाला, तर त्याच्या संस्कृतीवर, विकासावर, सभ्यतेवर निश्चितपणे विपरीत प्रभाव होतो. एखाद्या समाजामध्ये, एखाद्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपदा आल्यात, भूकंप असतील, ज्वालामुखी असतील, मोठे पूर असतील, तर त्याहीमुळे त्या संस्कृतीचा विनाश होतो. याची अनेक उदाहरणं इतिहासात आहेत. एखादा मोठा रोग फार काळ त्या समाजात, जसं की युरोपमध्येच काळ्या आजाराबद्दल नंतर मी सांगणारच आहे. फार काळ त्या आजाराचं वास्तव्य असेल, साथीचे रोग असतील, त्याच्यामुळे समाज खिळखिळा आणि जर्जर होतो. पण याहीपेक्षा महत्त्वाची जी कारणं आहेत, ती अंतर्गत आहेत. एखाद्या समाजाच्या लोकसंख्येचा अवाढव्य विस्तार झाला, की ज्याचं पालन पोषण करण्याची त्या समाजाची क्षमता आणि शक्ती नाही, तर तो समाज विस्कळीत होतो, विनाशाकडे जातो. आर्थिक आपदा, आर्थिक कुप्रबंधन आणि आर्थिक विपदांमुळेही समाजाचा, संस्कृतीचा विनाश होतो, असं अनेक वेळा आढळून येतं. समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात दुही मतभेद असतील, तर त्याचाही दुष्परिणाम होतोच. आणि सगळ्यात महत्त्वाचे, राजकीय मतभेदांना जर समजा एक वेगळंच रूप प्राप्त झालं असेल, की परस्परांच्या स्वार्थाकरता एखाद्या देशातले राजकीय गट आपसात भांडत असतील, तर त्याचाही त्या सभ्यतेवर प्रभाव होतो. युरोपच्या विकासामध्ये प्राचीन ग्रीसचं योगदान फार महत्त्वाचं आहे. 300-400 शतकांपूर्वी, ख्रिस्तपूर्व या समाजाने युरोपच्या विकासाला सुरुवात केली आणि ज्याला आपण ग्रीक संस्कृती म्हणतो, ती केवळ ग्रीसपुरती सीमित राहिली नाही, तर ती इजिप्त, पर्शिया म्हणजे आजचा इराण, भारतापर्यंत तिचा प्रभाव जाणवला. अनेक प्रकारच्या वैज्ञानिक कल्पना, विचार, तत्वज्ञ, मोठे जे तत्वज्ञ आहेत, त्या सर्वांचं ग्रीकशी असणारं नातं फार जवळचं आहे. सॉक्रेटिस असेल, अरिस्टाकर्स असेल, एरिस्टॉटल असेल. इतिहासाच्या क्षेत्रात सुद्धा आणि वैद्यशास्त्राच्या क्षेत्रात सुद्धा ग्रीसचं योगदान कोणी नाकारणारच नाही. साहित्याच्या क्षेत्रातलं त्याचं योगदान तर असाधारण आहे. सोफोक्लिस हे नाव आपण ऐकलंच असेल. परंतु ग्रीसचा हा विकास जो होता, हा एका नवीन संस्कृतीच्या उदयाला कारणीभूत असणारं हे बीजारोपण आहे असं मानलं पाहिजे. ग्रीसचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. आशिया मायनर, युरोपचा बराचसा भाग, आणखीन या आफ्रिकेच्या काही भागात ग्रीक संस्कृतीचा प्रभाव जाणवूनच आला. त्यानंतर तिचा वारसा घेऊन पुढे आलेली समाज आणि संस्कृती म्हणजे रोमन संस्कृती होय. ज्या प्रकारच्या संस्कृतीचा आजही प्रभाव आपल्याला जगभर दिसून येतो, मग अमेरिका असो, युरोप असो, भारत असो, तिला आपण ग्रीको रोमन संस्कृती म्हणतो. ग्रीकांच्या आणि रोमनांच्या संस्कृतीचा संगम होऊन वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य, तत्वज्ञान, कला, शिल्पकला या सर्वांचाच विकास झाला. आज जर आपण वॉशिंग्टनला कधी गेला असाल, तर वॉशिंग्टनमधल्या अनेक इमारती या रोमन पद्धतीनेच बांधलेल्या आहेत. रोमन शिल्पांचं जणू काही प्रतिकृती आहे असं आपल्याला वाटेल. डोमची कल्पना असेल, पिलर्सची कल्पना असेल, या सगळ्याचं श्रेय रोमन लोकांना दिलं पाहिजे. रोमन लोकांचं साम्राज्य अवाढव्य होतं. त्या काळातलं सर्वात मोठं साम्राज्य म्हणून रोमनांचं साम्राज्य मानलं जात होतं. त्यामध्ये आफ्रिकेचा, विशेषतः उत्तर आफ्रिकेचा बराचसा भाग, आशिया मायनर, युरोपचा फार मोठा भाग, या सर्वांचा समावेश रोमन साम्राज्यात होत होता. असं हे प्रचंड मोठं साम्राज्य वेगवेगळ्या प्रकारे जगाला दिशा दाखवणार होतं. एक म्हण त्या काळात प्रसिद्ध होती, ऑल रोड्स लीड टू रोम. जगातला प्रत्येक विकासाचा रस्ता हा रोमपर्यंत जाऊन थांबतो. आणि खरोखर रोम हा जगाचा एक प्रकारचा विकासाचा दीपस्तंभच झाला होता असं मानलं तर गैर होणार नाही. परंतु असं असून सुद्धा या रोमन संस्कृतीचा पाडाव आणि पराभव झाला, तिचा विनाश झाला. याच्याबद्दल एका प्रख्यात इतिहास तज्ञांनी, विल ड्युरॅन्ट यांनी असं म्हटलं आहे की द फॉल ऑफ रोमन एम्पायर इज नॉट अन इव्हेंट, इट इज अ प्रोसेस. रोमन समाजाचा विनाश ही काही घटना नाही आहे इतिहासातली एखादी, की एका दिवशीच घडून आली, तर ती एक दीर्घ प्रक्रिया आहे. आणि अगदी खरं आहे,
आपण कदाचित द फॉल ऑफ रोमन एम्पायर नावाचा एक अत्यंत अफाट सुंदर चित्रपट पाहिला असेल, तर तुम्हाला त्या विनाशाच्या प्रक्रियाला कशी गती मिळाली याची कल्पना मिळू शकेल. प्रत्येक राजानी वेगवेगळ्या प्रकारच्या चुका करण्याचा जणू काही चंगच बांधला होता. समाजातला जो सुजाण जागरूक वर्ग होता, तो अत्यंत उदासीन आणि अस्वस्थ होता. 360 पैकी 300 दिवस केवळ मनोरंजन आणि खेळांमध्ये तो समाज व्यस्त करू लागला होता. त्याला आपल्या साम्राज्य विस्ताराची, विकासाची आणि टिकवून ठेवण्याची कामनाच उरली नव्हती. इतका तो भोगलोलूप झाला होता आणि त्यामुळेच त्या समाजाच्या विनाशाची उतरत्या कडेला सुरुवात झाली. आणखीन जवळपास 475 मध्ये 476 मध्ये रोम साम्राज्याचा पूर्णपणे पाडाव झाला. जर्मन बार्बेरिक रानटी लोकांनी त्यांचा विनाश केला असं मानलं जातं. युरोपच्या इतिहासाकरता, संस्कृतीकरता हा फार मोठा धक्का होता असं मानलं जातं. रोमन साम्राज्याचा समाप्ती झाल्याबरोबर युरोपमध्ये एका काळ्या कालखंडाला प्रारंभ झाला असं मानलं जातं. या काळात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बदलांना जणू काही स्थिरता प्राप्त झाली होती. काहीच बदलत नव्हतं आणि वेगवेगळ्या जमाती आपसात लढून स्वनामधन्य पद्धतीने जगत होत्या. अशा प्रकारची युरोपची परिस्थिती होती. युरोपवर वेगवेगळ्या प्रकारच्या बाहेरच्या टोळ्यांनी, आफ्रिकन असतील, अरेबिक असतील, टर्किश असतील, मूर्स असतील, यांनी आक्रमणं केली. जणू काही युरोपचे लचके तोडण्याकरताच आणि त्या समाजाला लुटण्याकरताच या जमातीला अधिकारच मिळाला होता. अशा प्रकारे युरोप जर्जर होऊन गेला. परंतु असं असून सुद्धा या पाश्चिमात्य समाजाने युरोपच्या या संपूर्ण संस्कृतीच्या विकासातलं रोमचं योगदान कधी नाकारलं नाहीये. शेक्सपियरच्या नाटकांमधून असेल, अनेक चित्रपटांमधून असेल, ही रोमन आणि ग्रीक पात्र सतत सजीव होऊन आपल्या पुढे समोर येत असतात आणि वेगवेगळ्या त्यांच्या उपक्रमांबद्दल, त्यांच्या वैभवाबद्दल, त्यांच्या मोठ्या कामगिरीबद्दल आपल्याला जाणीव करून देतात. मग अँथनी आणि क्लिओपॅट्रा असेल, जुलियस सीझर असेल, कॅरोलिनियस असेल, टायटस अँटोनिकस असेल, टायमन असेल, ट्रॉलिस आणि क्रेसिडा, अशी कितीतरी नाटकं शेक्सपियरने लिहिली, इतरांनी सुद्धा लिहिली. कारण त्या रोमन साम्राज्याचा वैभव हा समाज कधी विसरायला तयार नव्हता. उत्तर रोमन साम्राज्यामध्ये शार्लमेन नावाच्या राजाचं नाव घेतलं जातं. त्यांनी आपला साम्राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला, पण त्या काळात, अर्थात शार्लमेनच्या काळात, ख्रिश्चन धर्माचा हळूहळू प्रभाव वाढू लागला आणि युरोपचं स्वरूपच बदलून गेलं. एका नवीन धर्माचा उदय युरोपमध्ये झाला. एवढंच नव्हे तर त्या धर्माचा प्रभाव आणि प्राबल्य एवढं वाढलं की हळूहळू युरोपातली जी छोटी मोठी राष्ट्र होती की जी पूर्वी ख्रिश्चन नव्हती, त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला आणि एक काळ असा आला जवळपास 300 वर्षानंतर की संपूर्ण युरोप हा पूर्णतः ख्रिश्चन झाला होता. ख्रिस्ती धर्माचा त्यांनी स्वीकार केला होता. 15व्या शतकापर्यंत युरोपात धर्माचं प्राबल्य प्रचंड होतं. पोपचं साम्राज्य होतं जणू काही. धर्म प्राबल्यामुळे युरोपचा विकास एका विशिष्ट धार्मिक विचारांनी प्रभावित झाला होता. त्या धर्माला जे काही मान्य असेल, त्या धार्मिक विचारांना जे काही सोयीचं, योग्य वाटेल, तेच खरं विकासाचं सूत्र आहे असं मानण्यात तो युरोपियन समाज धन्यता मानत होता. परंतु 15व्या शतकामध्ये मात्र पुन्हा एक नवीन बदल, कलाटणी घडून आली युरोपच्या इतिहासाला, ज्याच्यामुळे आधुनिक युरोपचा निर्मिती सुरू झाली. त्याला आपण पुनरुज्जीवन किंवा विवेकवादाचा उदय असं म्हणतो. इटालीमध्ये 15व्या शतकात एक नवीन विचारधारा, विवेकवाची, पुनरुज्जीवनाची, पुनर्चिंतनाची, नाविन्याची निर्माण झाली. लिओनार्दो विन्सी, मायकेल एंजेलो आणि अनेक कलाकार, साहित्यकार, नाटककार, तत्वज्ञ, इतिहासतज्ञ यांनी आपल्या वैभवाचे रूट, आपल्या वैभवाचं मूळ रोममध्ये आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृती हीच आपली खरी संस्कृती असं त्यांना जाणीव झाली आणि त्यामुळे पोप आणखीन ख्रिस्ती धर्माच्या एकंदरीत वर्चस्वाला जणू काही आव्हानच मिळायला लागलं. हे काही कमी झालं का? त्याच वेळेला नेमकं काही महत्वाच्या गोष्टी घडून आल्या. या महत्वाच्या गोष्टी कोणत्या? तर एक म्हणजे 10व्या शतकानंतर युरोपामध्ये अनेक नवीन तंत्रज्ञानावर आधारित शोध लागू लागले. युरोपात एक प्रकारे ख्रिस्ती धर्माला आव्हान देता येतील अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचाच विकास होऊ लागला असं म्हटलं तरी चालेल. नवीन प्रकारची शासन प्रणाली पुढे आली. याचा एक महत्वाचा उल्लेख करून पुढे जाता येईल ते म्हणजे 1215 मध्ये मॅग्ना कार्टा नावाचा करार, ज्याच्यातून आधुनिक लोकशाहीची स्थापना झाली असं मानलं जातं. राजाचा अधिकार, धर्माचा अधिकार सीमित झाला आणि इहवादी शासनाला प्रारंभ झाला असं मानलं जातं. तो काळ हाच.
1104 मध्ये पहिल्यांदा युरोपमध्ये व्हेनिसमध्ये नवीन प्रकारच्या आधुनिक अशा कारखान्यांची निर्मिती सुरू झाली. जरी औद्योगिक क्रांती त्यानंतर 500 वर्षांनी झाली तरी सुद्धा अशा प्रकारच्या उत्पादन पद्धतीमुळे युरोपच्या एकंदरीत समाज रचनेला जणू काही कोणीतरी खडबडून जागं केलं. हा समाज बदलायला लागला. 15व्या शतकानंतर तर फारच मोठे बदल युरोपात झपाट्याने घडून येऊ लागले. इंग्लिश साम्राज्याची निर्मिती झाली. इंग्लंडच्या राणीला 1558 ते 1603 या काळात नवीन स्वप्न पडू लागली. इंग्लंडला महान साम्राज्य करायची. स्पेन आणि पोर्तुगाल यांचा विस्तार आणि विकास तर वेगाने होतच होता. नवीन प्रकारचं साहित्य, नवीन प्रकारचं तत्वज्ञान, नवे शोध, विशेषतः विज्ञानाच्या क्षेत्रातील नवीन हनुमान उडी, यामुळे युरोपचं एकंदरीत स्वरूप फार गतिमान पद्धतीने बदलत गेलं. या मधल्या काळामध्ये जो कॅथलिक चर्चचा जो प्रभाव होता आणि त्याच्यातून ज्या चालीरीती पुढे आल्या होत्या, त्या समाजाला विकासाच्या मार्गावर पुढे जाण्यास प्रतिबंध करीत आहे असं लक्षात आल्यावर त्या चर्चच्या निर्बंधांना झुगारून देण्याची तयारी आणि मानसिकता सुद्धा युरोपियन लोकांनी दाखवली आणि त्यातून विकास पुढे झाला. युरोपमध्ये नवीन शासन पद्धती आली. चर्चचं महत्व कमी झालं. सत्तेचं एक प्रकारे विभाजन झालं. धर्मसत्ता वेगळी आणि राजसत्ता वेगळी. आपण कदाचित बेकेट नावाचं एक प्रख्यात नाटक याच्यावरचं पाहिलं असेल किंवा ज्याच्यावर आधारित अनेक हिंदी नाटकं आणखी चित्रपट निघालेत. मराठीत सुद्धा वसंत कानेटकरांनी बेईमान नावाचं नाटक जे लिहिलंय ते या बेकेटवरूनच आहे की सत्ता कोणाच्या हातात असायला पाहिजे, इहवादी शासनाची, भौतिक शासनाची, तर ते राजाच्या हातात असायला पाहिजे. भौतिक वादाला, इहवादाला आणखी उपभोगवादाला प्राधान्य दिल्याशिवाय समाजाचा आर्थिक सामाजिक विकास होणार नाही, हा विचार त्यातून पुढे आला. या दरम्यान या काळ्या कालखंडामध्ये युरोपला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामंतवाद ज्याला म्हणतात अशा प्रकारची विचारसरणी युरोपात होती. चर्च ही प्रभावी संस्था असल्यामुळे चर्चनी ज्या ज्या प्रकारचे निर्देश दिले असतील त्यांचं अनुपालन करणं हे प्रत्येक राजाचं, प्रत्येक समाजातल्या घटकाचं कार्य होतं आणि त्याच्यामधूनच धर्मयुद्धांना प्रारंभ झाला. जवळपास 4 धर्मयुद्ध मोठी प्रमाणात झालीत जेरुसलेम जिंकून घेण्याकरता. युरोपमधली एक मोठी पिढी त्याच्यामध्ये बळी गेली. 200-250 वर्षात युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात मानवी संपदेचा विनाश झाला. अखेर धर्मयुद्ध संपलीत, परंतु त्याचा प्रभाव युरोपच्या जनसंख्येवर, युरोपच्या रचनेवर, राज्यपद्धतीवर आणि विचारसरणीवर खूपच मोठा झाला. एक प्रकारे सगळ्या जगाच्या नवीन कल्पना निर्माण होण्यास धर्मयुद्धाच्या शेवटचा काळ कारणीभूत ठरला असं मानलं जाईल. त्यासोबत एक मोठं आसमानी संकट युरोपवर आलं आणि ते म्हणजे काळा आजार किंवा प्लेग. आपल्याला आश्चर्य वाटेल, युरोपची जवळपास 2/3 लोकसंख्या त्याच्यामध्ये संपूनच गेली. लोकसंख्येत एवढा प्रचंड प्रमाणात झालेल्या घट झाल्यामुळे व्यापार मंदावला आणि इतर सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांच्या सुद्धा क्रिया मंदावल्या गेल्यात. माणूसच नव्हती, मनुष्यबळ नाही. यामुळे मग शेवटी चर्चवरचाही लोकांचा विश्वास उडाला. हा जो काळा आजार आहे, प्लेग आहे, ह्याला ज्यू लोक कारणीभूत आहे असं लोकांना वाटू लागलं. त्यामुळे ज्यूंचा अनन्वित छळ जो त्या काळापासून सुरू झाला 13व्या शतकापासून तो 20व्या शतकापर्यंत कायम राहिला आणि एक प्रकारे युरोपियन समाजात त्याला एक मोठी बदल देण्याला ही घटना कारणीभूत ठरली. आपल्याकडे जशी चातुर्वर्ण पद्धती होती तशी युरोपातही होती आणि तो चातुर्वर्ण म्हणजे राजा किंवा राजाचे नातेवाईक, हे सामान्यपणे शक्तिशाली सरदार, दरकार, त्याच्या खाली ज्यांना आपण समाजातले उच्चभ्रू वर्ग म्हणतो, प्रतिष्ठित वर्ग म्हणतो असे नोबल्स, त्याच्या खाली नाईट्स म्हणजे सैनिक आणि त्याच्यानंतर शेतकरी. तर ही जी रचना होती, या रचनेमुळे युरोपाच्या समाज रचनेमध्ये एक ताठरपणा आला होता. एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणं सामान्यपणे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला शक्य होत नसते. याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. शेक्सपियर सारखा महान नाटककार, त्याच्या नाटकांचा जगभर गौरव झाला. जेव्हा त्याच्या नाटकांचा फार उदो होऊ लागला तेव्हा राणीने त्याला विचारलं की बाबा रे, तुझी काय इच्छा आहे ती पूर्ण करता येईल. तर तो म्हणाला, माझे वडील इथे त्यांना पुरलेलं आहे, त्याच्यावरती फक्त जंटलमन हा शब्द लिहा, त्यांना जंट्री म्हणू नका, त्यांना सामान्य नागरिक न म्हणता सभ्य गृहस्थ म्हणा. एखाद्या एवढ्या मोठ्या नाटककाराची अपेक्षा तरी काय असावी तर एवढी. यावरून आपल्याला त्या समाजातला बंदिस्तपणा, वर्ण प्रभाव लक्षात येऊ शकेल. युरोप त्या काळात अशा प्रकारचं होतं. अगदी छोटी खेडी होती. एक 2-4 मोठ्या गढ्या सोडल्या तर बाकी सर्व म्हणजे झोपड्यात असायच्यात. समाजामध्ये फारसं काही विकासाला, भौतिक विकासाला चालना नव्हती, संपदाही नव्हती. परंतु पुनरुज्जीवनाच्या काळानंतर मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास सुरू झाला. जगाकडे नवीन दृष्टीने पाहण्याची वृत्ती सुरू झाली. आपण जग जिंकलं पाहिजे, जग पाहिलं पाहिजे, या प्रकारचा साहसवाद पुढे आला
आपण जर मोठ्या प्रमाणात व्यापार करू शकलो तर वैभव आणखीन संपदा आपल्याला मिळू शकेल, अशा प्रकारची भावना निर्माण झाली आणि त्यातून अनेक साहसी लोकांनी नवीन जगाचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. मार्को पोलोनी केलेल्या भारताच्या आणि चीनच्या वर्णनानंतर तर या देशांना आपण भेट दिली पाहिजे, तिथली संपदा आपण ओढून आणली पाहिजे, अशी महत्वाकांक्षा युरोपियन राजांमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे एक एक्सप्लोरेशनचं, नवीन जग शोधण्याचं जगच सुरू झालं, एक युग सुरू झालं. कोलंबस असेल, मग त्याच्यानंतर वास्को डी गामा असेल, अमेरिगो वेस्पुसी असेल, या सर्वांनी अनेक जगातल्या वेगवेगळ्या भागांचा शोध लावला आणि त्यामुळे युरोपचा वसाहतवाद वाढला. जगाचा जर नकाशा आपण 15व्या-16व्या शतकानंतरचा पाहाल तर संपूर्ण आफ्रिका खंडावर, अर्ध्या अमेरिकेवर आणि जवळपास 2/3 आशियावर युरोपचं साम्राज्य प्रस्थापित झालं होतं. युरोपियन वसाहतवादाचा हा प्रभाव आपण विसरू शकत नाही. नवीन तंत्रज्ञान, नवीन शस्त्र, नवीन प्रकारच्या रचना, यामुळे युरोपियन समाजाला, युरोपातल्या देशांना, अगदी बेल्जियम सारखा देश सुद्धा आपल्यापेक्षा 10 पट मोठा असणाऱ्या कांगो देशाचा मालक होऊन गेला. विस्तार करता आला, नवीन नवीन वसाहती निर्माण, या वसाहतीमधून युद्धही होऊ लागली आणि प्रत्येकाला असं वाटू लागलं, प्रत्येक देशाला, की आपल्या अनेक वसाहती असल्या पाहिजेत. या वसाहतीमधून मोठ्या प्रमाणात पैसा, संपदा, वस्तू, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, या सर्वांचा मोठा प्रवाहच युरोपकडे असा उलटा सुरू झाला आणि युरोप जसा जसा संपन्न होत गेला त्याबरोबर हे सर्व खंड गरीब दरिद्री होत गेले. त्याकरता नवीन व्यापार मार्गांचा शोध लावण्यात युरोपियन लोकांना यश आलं. त्यांच्या साहसवादाला सलामच केला पाहिजे. त्यांच्या साहसी वृत्तीमुळे, त्यांच्या जगत जिंकण्याच्या प्रभावी महत्वाकांक्षेमुळे, नवीन शस्त्रांचा, नवीन वाहतुकीचा साधनांचा शोध लावण्याच्या प्रवृत्तीमुळे युरोपला हे शक्य झालं, हे कोणीच नाकारणार नाही. यासोबत आणखीन एक गोष्ट तुम्हाला लक्षात आणून दिली पाहिजे की युरोपच्या भौतिक विकासाबरोबरच युरोपियन ख्रिस्ती धर्माचा जगभर प्रसार झाला पाहिजे, या भावनेतून प्रेरित झालेले ख्रिस्ती मिशनरी ज्यांना म्हणतात, हे युरोपातून जगभर सर्वीकडे गेले. दक्षिण अमेरिकेत या मिशनऱ्यांनी तिथल्या स्थानिकांच्या केलेल्या अत्याचाराच्या गोष्टी आपल्याला थरकाप मनाच्या उडवणाऱ्या आहेत. आपण विश्वास ठेवू शकत नाही, इतक्या वाईट प्रकारे ख्रिस्ती धर्मगुरूंनी दक्षिण अमेरिकेतल्या, मग ब्राझील असेल, पेरू असेल, व्हेनेझुएला असेल, मेक्सिको असेल, इथल्या लोकांचं धर्मांतर केलं. हाच प्रकार थोड्या मोठ्या प्रमाणात, अधिक मोठ्या प्रमाणात भारतात, गोवा, आणखीन दक्षिण भारतात झाला. हाच प्रकार आफ्रिकेत झाला. ख्रिस्ती मिशनरांनी धर्मप्रसाराकरता सर्व बऱ्या वाईट मार्गांचा हवा तसा अनिर्बंध वापर केला. राजाश्रय असल्यामुळे तर त्यांना ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणं सहज शक्य झालं आणि एक प्रकारे युरोपच्या बाजूनी असणारे अनेक छोटे देश, की जे धर्मानी ख्रिस्ती असल्यामुळे युरोपचा आदर करू लागले होते, कारण ते सगळे वसाहतीच होत्या, निर्माण झालेत आणि युरोपला महत्व प्राप्त झालं. गेल्या 2 शतकांमध्ये त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या क्रांत्या झाल्यात. अमेरिकन क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती आणि त्यानंतर रशियन क्रांती. याच्यामुळे मोठे बदल घडून आले, सामाजिक आणि राजकीय बदल आणि स्थित्यंतर घडून आले. राजसत्तेचं महत्व युरोपातून संपूनच गेलं आणि याचा परिणाम एका नवीन प्रकारच्या राज्य निर्मितीवर, प्रशासन निर्मितीवर आणि नवीन प्रकारच्या सामाजिक रचनेवर झाला. त्यातून ज्या प्रकारची राज्यसत्ता निर्माण झाली त्याला आपण सुपर पॉवर असं म्हणतो, महासत्ता. आणि ही गेल्या शतकातल्या महासत्ता कोणत्या होत्या तर ब्रिटिश एम्पायर, ब्रिटिश साम्राज्य, रशियन साम्राज्य आणि अमेरिकन साम्राज्य. 1945 पर्यंत या महासत्तांचं राज्य कायम राहिलं. परंतु पहिल्या महायुद्धात पुन्हा एकदा वसाहतवादाच्या दृष्टीने युद्ध सुरू झालं. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रिया, रशिया यांच्यामध्ये झालेल्या या युद्धात प्रचंड प्रमाणात युरोपचे मानवांची हानी झाली. मोठ्या प्रमाणात युरोपचा विनाश झाला. तंत्रज्ञान ही सगळ्यात प्रभावी शक्ती आणि शस्त्र आहे हे जगाच्या लक्षात आलं. उद्योगाच्या माध्यमातून युरोप आणि अमेरिकेने जगावर राज्य करायला सुरुवात केली. यापुढे जमीन जिंकण्यापेक्षा अर्थव्यवस्था ताब्यात ठेवणं अधिक महत्वाचं आहे हे युरोपियन शासकांच्या लक्षात आलं. संशोधन, ज्ञानविकास आणि तंत्रज्ञानाचा विकास हा नवीन जगावर राज्य करण्याचा मार्ग आहे हे ओळखणारा चतुर अमेरिकन आणि युरोपियन शासकांचा वर्ग होता. त्यामुळे त्यांना त्याही नंतर राज्य करता आलं. 45 मध्ये दुसरं महायुद्ध संपलं. आणखीन एका नवीनच विचार प्रवाहाला प्रारंभ झाला, तो म्हणजे वसाहतवादाचा विनाश. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1940 ते 70 या काळात अनेक देश स्वतंत्र झालेत, अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं, अनेक देश युरोपियन वसाहतवादाच्या जोखंडातून स्वतःला मुक्त करू शकले. भारत, चीन, आफ्रिकेतले अनेक देश, आशियातले अनेक देश, आणि त्याच्याकरता युद्धही झाली. कोरियन लढाई असेल, व्हिएतनामचं युद्ध असेल, हे सर्व त्याचाच परिपाक होता. परंतु हळूहळू अशा प्रकारचा प्राचीन वसाहतवाद संपला.
दुसऱ्या महायुद्धाचे आणखीन काही प्रभाव झाले ते म्हणजे नवीन महासत्ता अमेरिका आणि रशिया पुढे आल्यात, तर जुन्या महासत्ता म्हणजे फ्रान्स, इंग्लंड या मागे गेल्या. नवीन सत्ता केंद्र निर्माण झाली, नवीन अर्थतत्वज्ञान पुढे आलं. मग या अर्थतत्वज्ञानाचे दोन प्रमुख परस्पर विरोधी गट तयार झाले, साम्यवाद आणि भांडवलवाद. दुसऱ्या महायुद्धानंतर जग तत्वज्ञानाच्या आधारावर आणि विचारधारेच्या आधारावर विभागलं गेलं. सोव्हिएत युनियन आणि चीन एका बाजूला, तर अमेरिका आणि नाटो राष्ट्र दुसऱ्या बाजूला, अशा प्रकारे जगाची विभागणी झाली. त्याच्यामुळे युरोपची पण विभागणी दोन भागात झाली. पूर्व युरोप, त्याला ईस्टर्न ब्लॉक असं म्हणतात, तो साम्यवादी गटांचा देशांचा गट, आणखीन पश्चिम युरोप म्हणजे भांडवलवादी देशांचा गट, अशा प्रकारचं वर्गीकरण झालं. नवीन आर्थिक प्रवाह पुढे आले, सामाजिक रचनेला मोठा धक्का पोचला आणि बदलही खूप घडून आले. या दरम्यान आणखीन एक महत्वाची कल्पना पुढे आली की जिचा आपल्याशी आता संबंध आहे, ती म्हणजे वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्य आणि समाजवादी आदर्श. युरोपातल्या भांडवलवादी देशांनी जरी भांडवलवाद स्वीकारला असला तरी त्यांनी कल्याणकारी राज्याची कल्पना स्वीकारलीच आणि अनेक समाजवादी आदर्शांना सुद्धा त्यांनी आपल्या देशाचा एक मुख्य आधारभूत असा तत्वज्ञानाचा भागही मानला. दुसऱ्या महायुद्धामुळे एक प्रकारे अशा प्रकारची जगाची जी विभागणी झाली ती तात्पुरती नव्हती, ती कायम स्वरूपाची झाली. मग या जगावर आपलं वर्चस्व असावं याकरता प्रयत्न करणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयास वेगवेगळ्या माध्यमातून होऊ लागले. त्यातून निर्माण झालेला एक सगळ्यात भयावह प्रकार म्हणजे ज्याला आपण शीतयुद्ध असं म्हणतो. स्टॅलिननी एक अत्यंत क्रूर, दुष्ट आणि एकतांत्रिक स्वरूपाची समाजरचना निर्माण करण्याचा चंगच बांधला. पूर्व युरोपातल्या अनेक देशांवर आपल्या देशाचा, रशियाचा प्रभाव असावा, साम्यवादाचा प्रभाव असा म्हणून अत्यंत अनन्वित अत्याचार तिथल्या लोकांवर केले. आपण जर कधी प्राग नावाच्या शहरात गेलात तर तिथे तुम्हाला म्युझियम ऑफ कम्युनिस्ट टॉर्चर नावाचा एक संग्रहाच पाहायला मिळेल. ते पाहताना अंगाचा थरकाप उडतो, इतकं वाईट प्रकारचे अत्याचार पूर्व युरोपातल्या लोकांवर कम्युनिस्ट राजांकडून, राजसत्तांकडून, रशियन राजसत्तेकडून होत होते आणि त्याला विरोध करण्याचं सामर्थ्य युरोपात राहिलं नव्हतं. युरोप एक प्रकारे खिळखिळा झाला होता. या शीतयुद्धाचा सामाजिक प्रभाव फारच मोठा झाला. साम्यवाद कशा प्रकारे काम करतो आणि त्याला विरोध करण्याकरता काय केलं पाहिजे याच्यावर अनेक कादंबऱ्या, चित्रपट निघाले, वेगवेगळ्या प्रकारचे तत्वज्ञानात्मक ग्रंथ निघाले. साम्यवादाचा विरोध करायचा, विनाश झाला पाहिजे याच्याकरता भांडवलवादाचा, उपभोगवादाचा प्रसार आणि इहवादी शासनाचा प्रसार करण्याकरता युरोपियन सत्तांनी जंग प्रयत्न केला. अखेर त्यांना यश आलं आणि 1991 साली सोव्हिएत रशियाचं पतनही झालं. परंतु या शीतयुद्धाचे विलक्षण प्रभाव खऱ्या अर्थाने युरोपवरच झाला. अण्वस्त्रांच्या दुष्परिणामांची भीती युरोपियन समाजात अशा प्रकारे निर्माण झाली, अशी दहशत निर्माण झाली की शस्त्र नकोच या प्रकारची भावना निर्माण झाली. पर्यावरणाच्या रक्षणाकरता अनेक प्रकारच्या मोहिमा सुरू झाल्या. मग पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर उद्योग नको, मोठी कारखाने नको, मोठ्या गिरण्या नको आणि म्हणून त्या सर्वांना हकलून देण्याचा प्रयत्न सुरू झाला. जर्मनीने आपल्या देशातले सर्व अणुऊर्जा निर्माण करणारे कारखाने बंद करून टाकले. अनेक युरोपियन देशांनी आपल्या देशातले अल्युमिनियमचे आणि रसायनांचे कारखाने संपवून टाकलेत. परंतु याचा दुष्परिणाम काय झाला ते मी पुढे सांगणार आहे. ज्या पाश्चिमात्य आदर्शांचा स्वीकार जगाने करावा, ज्या पाश्चिमात्य जीवनशैलीचा स्वीकार जगाने करावा असा आग्रह धरण्यात होता, त्याचा प्रसार करण्याकरता युरोपच्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसार माध्यमांचा मोठा प्रभावी वापर केला. कोक आणि इंग्लिश, हॉलिवूडचे चित्रपट आणि कोका-कोला ही जणू काही या नवीन संस्कृतीची वैशिष्ट्ये झाली. परंतु त्यासोबतच युरोपियन समाजाने पहिल्या 2 महायुद्धांमध्ये जो सपाटून मार खाल्ला होता, जी प्रचंड मानवहानी झाली होती, समाज व्यवस्था जर्जर झाली होती, मोठ्या प्रमाणात संपदेचा विनाश झाला होता, त्यामुळे युरोपचं वैभव हरवलं होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचा परिणाम युरोपियन समाजाच्या मानसिकतेवर झाला. अनेक मूल्य की जी परंपरागतरित्या युरोपनी स्वीकारली होती ती त्या समाजातल्या नव्या पिढीने पूर्णपणे झुगारून दिली. ज्या श्रद्धा, ज्या विश्वासावर युरोपियन समाज एकसंघ होता, त्या श्रद्धा, त्या विचारधारा यांना आव्हान देणं सहज शक्य झालं. 1991 नंतर अनेक नवीन राष्ट्रही जन्माला आली, स्वतंत्र झाली. सोव्हिएत रशियाच्या एकंदरीतच जोखंडातून त्यामध्ये पोलंड, लाटव्हिया, लिथुआनिया, एस्टोनिया, झेकोस्लोवाकिया यासारख्या देशांचा समावेश करावाच लागेल. परंतु एक लक्षात घ्या, दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपची जी मानवहानी झाली, मनुष्यबळाची हानी झाली, ती भरून काढणं युरोपला शक्य झालं नाही.
त्याची अनेक कारणं पुढे मी सांगणारच आहे, पण एक लक्षात घ्या, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रेफ्युजीज, शरणार्थी युरोपमध्ये येऊ लागलेत. युरोपच्या लोकसंख्येचं एकंदरीतच संतुलन हळू बिघडायला लागलं. या दरम्यान आणखीन एक महत्त्वाची घटना घडलेली आहे. ती आपल्या लक्षात नसेल कदाचित, पण आपल्यापैकी अनेकांनी कदाचित ती पाहिली आणि अनुभवली आहे. युरोपमध्ये ज्या देशांमध्ये मुस्लिम प्राबल्य होतं, ज्या देशामध्ये 30% किंवा त्यापेक्षा अधिक मुसलमान जनसंख्या होती, त्या लोकांनी ख्रिश्चन लोकांचं वर्चस्व नाकारायला सुरुवात केली. याचा पहिला तडाखा जर कुठे बसला असेल तर तो युगोस्लावियामध्ये. मार्शल टिटो यांनी मोठ्या प्रयत्नांनी युगोस्लाविया नावाचा एक देश निर्माण केला होता. त्याचे 5 भाग होते. सर्बिया, क्रोएशिया, मॅसेडोनिया वगैरे. परंतु यामध्ये सौख्य राहिलं नाही. वंशवादामुळे आणि धर्मवादामुळे या प्रांतांमध्ये सातत्याने गृहयुद्ध, आणखीन नागरी युद्ध व्हायला लागली. याचा अखेरचा परिणाम म्हणजे अल्बानियन मुसलमानांनी सर्बियाचा जो ख्रिश्चन वर्चस्व होतं त्याला नाकारलं आणि त्यांनी कोसोवो लिबरेशन आर्मी या नावाची एक स्वतंत्र सैन्य स्थापन केलं. 1998 मध्ये स्थापन झालेल्या या सैन्याचा सर्बियन लोकांशी मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला. तो संघर्ष सरळ होता, ख्रिश्चनांविरुद्ध मुसलमान, आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात मानवहानी व्हायला लागली. आश्चर्य म्हणजे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव असणाऱ्या नाटो राष्ट्रांनी मुसलमानांची बाजू धरली आणि अखेर मिलॅनसोविक या सर्बियन नेत्याला फाशी द्यावी लागली आणि एक नवीन मुसलमान राष्ट्र देखील त्यातून निर्माण झालं. परंतु युरोपला या गोष्टीतून एक गोष्ट निश्चितपणे जाणवली. जो युरोप 1950-60 पर्यंत विविध धर्मांचं, प्लुरॅलिस्टिक कल्चरचं, बहुधर्मीय संस्कृतीचं संवर्धन व्हावं, समर्थन करणारा होता, त्या युरोपमध्ये तोपर्यंत ख्रिश्चन धर्माचं प्राबल्य होतं. त्यामुळे त्यांना एकाच देशामध्ये विविध धर्माचे लोक राहायला आल्यानंतर काही समस्या निर्माण होऊ शकतात याची जाणीव होती. जे कोणी तत्वज्ञ अशा प्रकारच्या मानवी सद्भावाच्या आणि सेक्युलरिझमच्या गोष्टी करत होते, त्यांनी याचे चटके घेतलेलेच नव्हते. त्याच्यामुळे त्यांना अनेक विविध धर्माचे, विविध वंशाचे लोक एकत्र आल्यानंतर आपोआप एकोपा निर्माण होईल अशाच प्रकारची त्यांची भावना होती. कारण मानव सर्व समान आहेत, मग ते भांडतील कशाला? अशा प्रकारचा एक भोळा भाबडा आशावाद त्यांच्या मनात होता. परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती अशी निर्माण झाली नाही. भिन्न धर्माचे, भिन्न वंशाचे, भिन्न पंथाचे लोक एकत्र आल्यानंतर आपोआपच सौहार्द निर्माण होत नाही. हा धडा त्यांना शिकायला वेळ लागणार होता. या दरम्यान आणखीन एक घटना आपण लक्षात घेतली पाहिजे, ज्याच्यातून युरोपच्या पतनाचं कारण आता आपल्याला तुमच्या लक्षात मी हळूहळू आणून देणार आहे. पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधल्या एकंदरीतच लोकसंख्येच्या रचनेवर विपरीत परिणाम व्हायला लागला. हा विपरीत परिणाम कशा प्रकारचा होता, की जी लोकसंख्येची वाढ नैसर्गिकरित्या व्हायला पाहिजे, ज्याला आपण नॅचरल ग्रोथ, नैसर्गिक वाढ म्हणतो, ती तशी त्या दिशेने होतच नव्हती. उलट मोठ्या वेगाने युरोपची लोकसंख्या आकुंचन व्हायला लागली, कमी व्हायला लागली आणि ती जवळपास आता उणे 2% पर्यंत खाली आलेली आहे. याचा अर्थ असा की जेवढे व्यक्ती जन्माला येतात त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लोक आज मृत्युमुखात पडत आहेत आणि त्यामुळे कार्यशील लोकांची संख्या कमी होत जात आहे. जे लोक संपत आहेत त्याच्या बदली पर्यायी रिप्लेसमेंट ज्याला म्हणतात, तो रिप्लेसमेंट बदलच होत नाहीये. जगाच्या लोकसंख्येचा विचार याच्याकरता इथे मी तुम्हाला करण्याकरता एक मुद्दाम एक आलेख दाखवलेला आहे. तुमच्या असं लक्षात येईल की झपाट्याने लोकसंख्या घटणारा जर खंड कोणता असेल तर तो युरोप आहे. तर वेगाने लोकसंख्या वाढणारा चीन आणि भारत हे 2 देश आहेत आणि काही प्रमाणात अमेरिका आहे. तर त्यामुळे युरोपमध्ये मोठ्या वेगळ्या प्रकारची समस्या हळूहळू निर्माण व्हायला लागली. युरोपचा ॲब्सोल्यूट नॅचरल पॉप्युलेशन चेंज म्हणजे एकंदर लोकसंख्येतला बदल हा 2016 साली नकारात्मक होता. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, बेल्जियम आणि स्कॅन्डिनेव्हियन देश म्हणजे डेन्मार्क वगैरे या देशांमध्ये लोकसंख्या वाढेनाशी झालेली आहे. उलट ती वेगाने घटत आहे आणि तिथे जे स्थानिक लोक आहेत, की जे तिथले युरोपियन लोक आहेत, त्यांची लोकसंख्या वेगाने घसरत आहे, असं लक्षात आलं. मग त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा एका प्यू रिसर्च नावाच्या संस्थेने शोधून काढला. तो म्हणजे असा की युरोपमधली ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या वेगाने कमी होत आहे. ज्या धर्माचं एकेकाळी प्राबल्य या खंडावर होतं आणि आजही आहे कदाचित, त्याच धर्माचे लोक हळूहळू नामशेष होत आहेत, संपत चालले आहेत. आणि त्याच्याकरता त्यांनी एक स्टॅटिस्टिकल टेबल, एक सांख्यिकीय आलेखच मांडला की 2050 पर्यंत युरोपची एकंदरीत रचना कशी राहील. तर आपल्या असं लक्षात येईल की जवळपास 10% या दराने 2050 पर्यंत युरोपची लोकसंख्या वाढणार आहे.
मुसलमानांची संख्या युरोपमध्ये वाढणार आहे. परंतु त्याच वेळेला मुसलमानांची संख्या 63% वाढणार आहे, तर ख्रिश्चन लोकांची संख्या 17% कमी होणार आहे. म्हणजे एकाच वेळेला इस्लामिक समाज मोठ्या प्रमाणात युरोपमध्ये वाढणार आहे. त्याच वेळेला त्याच्यापेक्षा कितीतरी वेगाने ख्रिश्चन धर्माच्या लोकांचं रचना कमी होत जाणार आहे. युरोपमधली दुसरी समस्या ज्याच्यामुळे आज युरोप पतनाच्या शिखरावर येऊन पोहोचला ती म्हणजे वृद्ध लोकांची संख्या युरोपमध्ये वाढत आहे. काम करणाऱ्या कार्यशील लोकसंख्येमध्ये मोठी घट सातत्याने होत आहे. स्थानिक काम करू शकणारे तरुण युवक, मग तरुण जर्मन असेल, तरुण बेल्जियम असेल, तरुण इंग्लिश असेल, तरुण स्कॅन्डिनेव्हियन, डेन्मार्कचा किंवा स्वीडनचा असेल, असा वर्गच कमी होत चाललाय. 65 पेक्षा अधिक वय असणारे युरोपियन्स फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फ्रान्समध्ये तर कार्यशील फ्रेंच तरुण दिसेनासा झालेला आहे. मग अशा वेळेला एका संशोधन संस्थेने असा एक निष्कर्ष काढला, की जर अशाच प्रकारे जर ही युरोपियन तरुणांची लोकसंख्या कमी होत जाईल आणि वृद्धांची संख्या वाढत जाईल, तर एक मोठी समस्या युरोप पुढे येणार आहे, ज्यामुळे युरोपची अर्थव्यवस्था खिळखिळी होईल. कोणती समस्या आहे ही? की या सगळ्या वृद्ध लोकसंख्येला संगोपन करण्याकरता अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना, समाज कल्याणाच्या योजना, सोशल इन्शुरन्स असेल, सोशल सिक्युरिटी असेल, युरोपियन शासनाने आम्ही कल्याणकारी देश आहे म्हणून स्वीकारल्या. परंतु त्या कल्याणकारी योजनांच्या पूर्ततेकरता या लोकांना जो पैसा द्यावा लागेल, या वृद्ध लोकसंख्येला, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या संगोपनाकरता, त्यांच्या रक्षणाकरता जो मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागेल, हा पैसा येईल कुठून? जर तिथली कार्यशील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात उत्पादक स्वरूपाचं कार्य करेल, अर्थव्यवस्थेला चालना देणारी क्रिया करेल, तरच त्या लोकसंख्येला सांभाळता येईल एवढा खर्च हा समाज करू शकेल. परंतु असं मात्र होत नाहीये. याचं तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ग्रीस नावाच्या देशामध्ये 90% पेन्शन देण्याची योजना आहे. मोठ्या प्रमाणात लोक निवृत्त व्हायला लागलेत, परंतु त्या प्रमाणात रोजगार आणखीन अर्थव्यवस्थेचा विकास मात्र होईनासा झाला. मग एक दिवस ग्रीसमध्ये एक मोठा विचित्र परिस्थिती निर्माण झाली, की शासनाचा सगळा पैसा केवळ लोकांना पेन्शन देण्यात आणि पगार देण्यात खर्च होत आहे, विकासाला पैसेच नाहीत. मग त्यामुळे ग्रीसची अर्थव्यवस्था कोसळली. तुम्हाला कदाचित माहित असेल, गेल्या 10-15 वर्षांपूर्वीचीच ही घटना आहे. त्याला ग्रीक ट्रॅजेडी असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे ग्रीसला सांभाळून ठेवण्याकरता, ग्रीसला टिकवून ठेवण्याकरता सर्व युरोपियन युनियनला फार मोठ्या प्रमाणात मोठं योगदान द्यावं लागलं. कशाबसा तरी ग्रीसची अर्थव्यवस्था सांभाळण्यात त्यांना यशही आलं. मग या देशांना पिग्स असं म्हणतात. पिग्स म्हणजे काय? तर PIIGS म्हणजे पोर्तुगाल, आयर्लंड, आइसलँड, ग्रीस आणि स्पेन या सर्व देशांची अर्थव्यवस्था अत्यंत खिळखिळी झाली आहे. तिथे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यांच्याकरता सामाजिक सुरक्षिततेकरता मोठा खर्च लोकांना करावा लागत आहे, शासनाला करावा लागत आहे. परंतु अर्थव्यवस्थेचा विकास मात्र होईनासा झालेला आहे. यासोबत आणखीन एक मोठी समस्या युरोप पुढे आली आहे, ज्याच्यामुळे युरोपियन सभ्यतेला मोठा धोका पोहोचला आहे. तो म्हणजे कुटुंब व्यवस्थेचा विनाश. युरोपमध्ये एक विचित्र परिस्थिती आज दुहेरी स्वरूपात दिसू लागली आहे. परंपरागत युरोपियन कुटुंब आहेत, त्यांचा आकार कमी होतोय, विवाह होईन असे झाले. त्याच्यामुळे कुटुंब नावाचा रचनाच समाजातून नष्ट व्हायची पाळी आलेली आहे. त्याची अनेक कारणं आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक स्त्रियांना घरदार सोडून काम करावं लागलं, त्यांना पती गमवावा लागला, त्यांच्याशी पुनर्विवाह करू शकेल असा युरोपियन तरुण मिळेनासा झाला. आर्थिक क्रियांमध्ये स्त्रियांचं जसं योगदान वाढत गेलं, त्या स्वतंत्र झाल्यात. आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या विवाहाचं बंधन पाळण्याची आवश्यकता राहिली नाही आणि त्यातच मुक्त स्वरूपात कामाचार करण्याचे स्वातंत्र्यही त्यांना मिळालं. घटस्फोट आणि अबॉर्शनचे विषयी जे कायदे अत्यंत सामान्य स्वरूपात करण्यात आले, फार उदार स्वरूपाचे करण्यात आले. या सर्वांचा कुटुंब व्यवस्थेवर परिणाम आणि प्रभाव फारच विपरीत झाला. त्यातल्या त्यात विवाह आणखीन सेक्स या विषयांवर समाजाचा दृष्टिकोन विलक्षण उदार झाला. विवाह करणं आवश्यक नाही, विशिष्ट वयानंतर पुरुष आणि स्त्रियांनी एकत्र राहणं किंवा नंतर एकमेकांना सोडून देणं आणि स्वैराचार करणं यात काही गैर नाही, अशा प्रकारचा विचार युरोपमध्ये प्रभावी झाला. सुरुवातीला याचं मोठं स्वागत झालं. हे स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, स्वातंत्र्याचं प्रतिबिंब आहे, समाजाच्या नवीन निर्मितीचं प्रतिबिंब आहे, असा विचार प्रवाह पुढे आला खरी. पण यातून ज्या समस्या निर्माण झाल्या त्या 20 वर्षांनी लक्षात येऊ लागल्या. ज्या स्त्रिया विवाह न करता कोणातरी सोबत राहत होत्या,
त्यांनी जन्माला घातलेल्या मुलाचं संरक्षण, संगोपन कोणी करायचं? त्या मुलांची जबाबदारी कोणी घ्यायची? हा प्रश्न कोणी लक्षातच घेतला नव्हता. अनाथ आणि निराधार मुलांची संख्या त्यामुळे वाढू लागली. मग ही मुलं होऊ नये म्हणून स्वाभाविकपणे मुलंच न होऊ देण्याचा पर्याय निवडण्यात आला. त्यामुळे लोकसंख्येवर अत्यंत विपरीत परिणाम झाला. लोकसंख्येची रचना बदलून गेली. याचा केवळ हाच एक परिणाम झाला का? याचा मानसिक परिणाम सुद्धा वाईट झाला. अशा प्रकारच्या स्वैराचारामुळे मनस्थिती आणि मनोभूमिका या अत्यंत विपरीत आणि फारच विकराल स्वरूपाच्या झाल्यात. कुटुंब व्यवस्थेकडे एका नवीन दृष्टिकोनातून युरोपियन समाज पाहू लागला, की समाजात कुटुंब व्यवस्थेची आवश्यकता नाही. मुलं नसली तरी चालेल. मुलं असणं ही एक प्रकारे आपल्या स्वातंत्र्याला घाला आहे, आपल्या स्वातंत्र्यावर बंधनं घालणं आहे. आपल्याला मुक्ताचाराने जगता येणार नाही, स्वैराचार करता येणार नाही. उलट मुलांच्यामुळे आपली दायित्व, जबाबदारी वाढते. कोणाकडे तरी बघावं लागतं. त्याच्यामुळे नियमित उत्पन्न कमवण्याची आणि नियमितपणे घरी येण्याची आवश्यकता आहे. हे सर्व त्यांना मान्य होईन असं होऊ लागलं. नवीन तरुण युरोपियन समाजाला ही बंधनं झुगारावीशी वाटली. एका स्वतंत्र मुक्त समाजाच्या निर्मितीच्या मागे लागल्यामुळे कुटुंब व्यवस्थेचा पूर्ण विनाश करण्यात युरोपियन समाजाला जवळपास यश आलं. असं मानलं जातं, की ज्या कुटुंबामध्ये 2 मुलं जन्माला येतात किंवा 3 मुलं जन्माला येतात, असा समाज युरोपात अल्पसंख्य अत्यंत कमी राहिलेला आहे. अनेक युरोपियन देशांनी आता स्त्रियांनी लग्न करावं आणि मुलं जन्माला घातल्यास त्यांना मोठे पुरस्कार किंवा मोठ्या प्रमाणात भत्ते दिले जातील, अशा प्रकारच्या घोषणा करायला सुरुवात केली आहे. डेन्मार्क असेल, स्वीडन असेल, नॉर्वे असेल, इथे मूल जन्माला घालणाऱ्या कुटुंबाचा सत्कार करण्याची शासनाची योजना आहे. यावरून त्या समाजाची काय परिस्थिती झाली असेल हे आपल्या लक्षात येईल. कुटुंब व्यवस्थेचा पराभव, विवाहाबद्दलच्या बंधनांमध्ये झालेला बदल, समाजाचा विवाह आणि स्त्री-पुरुषांकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन, याचा दुष्परिणाम लोकसंख्येवर होतो. हे व्यक्तीच्या लक्षात येत नाही, समाजाच्या लक्षात यायला पाहिजे. तसं ते आलं, पण त्याला उशीर झाला. 1990 मध्ये जो एक अभ्यास करण्यात आला, त्याच्यात असं लक्षात आलं, की युरोपियन लोकसंख्या ही शून्य विकासाकडे चाललेली आहे आणि 2000 नंतर ती त्याही पेक्षा अधिक खाली जाईल, म्हणजे नकारात्मक लोकसंख्येचा विकास होईल आणि हे नंतर खरंही झालं. जर्मनीच्या लोकसंख्येत 74 साली जो एक पतनाचा, खाली जाण्याचा मार्ग शोधून काढला होता, एक प्रकारची लोकसंख्या घटत होती, ती नंतर शून्य विकासाच्या अधिक खाली गेल्यामुळे जर्मनी पुढे मोठी समस्या निर्माण झाली आणि त्यामुळे स्त्रियांच्या प्रजोत्पादक क्षमतेचा अपेक्षित वापरही न होऊ लागला आणि त्याचेही समाजावर विपरीत परिणाम झाले. विवाह संस्थेचा विनाश ही युरोपातली सगळ्यात मोठी समस्या आहे. कारण यामुळे विवाहाचं प्रमाण तर कमी झालं. चर्चमध्ये जाऊन विवाह करणाऱ्या व्यक्ती जवळपास दिसेनाशा झाल्या. कितीतरी चर्चेसमधून गेल्या 20 वर्षात एकही विवाह नोंदविण्यात आला नाही, असं डेन्मार्कच्या शासकांचं म्हणणं आहे. फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये अशा प्रकारे चर्चमध्ये जाऊन विवाह करणं हा एक धार्मिक उपचार फारच कमी कुटुंबांमध्ये आता राहिलेला आहे. त्यासोबतच कुटुंब व्यवस्था अत्यंत तकलादू झाली. घटस्फोटांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं. 1-2 वर्ष एकत्र राहायचं आणि मग आपल्या जोडीदाराला सोडून द्यायचं किंवा पुन्हा विवाह न करता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं. अशा प्रकारच्या अनेक घटना युरोपात होऊ लागल्यात. घटस्फोटाचं प्रमाण वाढल्यामुळे सामाजिक ताणतणाव खूप वाढले. कोर्टापुढे येणाऱ्या समस्या नव्हे, तर समाजापुढे येणाऱ्या समस्या वाढल्यात. याच्यातून अनेक प्रकारचे गैरप्रकार, अनेक प्रकारचे गुन्हे, सामाजिक अत्याचार होऊ लागलेत. एक प्रकारे निसर्गाला झुगारून देणारी ही नवीन व्यवस्था युरोपने स्वीकारली. त्यावेळेला युरोपच्या लक्षात त्याचे दोष कदाचित आले नसावे आणि त्यासोबत आणखीन एक घटना घडली, ती आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्या क्षणाला युरोपियन समाजाने चर्चला नाकारलं, धर्मव्यवस्थेला नाकारलं, मूल्य संस्थेला नाकारलं आणि वाढत्या उत्पन्नामुळे, उपलब्ध होणाऱ्या नवीन तंत्रज्ञानामुळे, अनेक शैलीच्या आणि आनंदाच्या आणि उपभोगांच्या गोष्टींच्या प्रचंड उपलब्धतेमुळे हा समाज एक प्रकारे चंगळवादी झाला. त्याला हेडॉनिक प्लेजर असा एक इंग्रजीत शब्द आहे, याचा अर्थ आपण बघून घ्या. केवळ भौतिक सुखाच्या नादी लागलेल्या या समाजाला मग त्यामुळे आपल्या आत्मिक उन्नतीचा मार्ग सापडेनासा झाला. एका विशिष्ट वयानंतर या प्रकारच्या भौतिक सुखांचा प्रत्येकच व्यक्तीला कंटाळा येतो, पण त्यानंतर पुढे काय? एक प्रकारची दिशाहीनता, उदासीनता, एकटेपणा आणि जीवनामध्ये असफलतेची, वैफल्याची भावना, यामुळे युरोपियन समाजातल्या प्रौढ समाजापुढे, तर प्रौढ व्यक्तींपुढे मोठी समस्या निर्माण झाली. मूल होण्याचं वय वाढवत गेल्यानंतर एका विशिष्ट वयानंतर या मुलांचं काय करायचं आणि ह्या मुलांचं संगोपन कसं करायचं, यांचं दीर्घकाळ रक्षण करण्याकरता आपल्याला कितीतरी वर्ष काम करावं लागेल, या प्रकारच्या विचारांची भीती, यामुळे युरोपियन कुटुंब व्यवस्था जर्जर झाली, संपत आली. युरोपला याच्यासोबत आणखीन एका समस्येने नंतर
युरोपनीच आमंत्रण दिलं असं म्हटलं तरी चालेल, ती म्हणजे निर्वासितांची संख्या. एक छोटासा आलेख जे तुम्हाला आधी अमेरिकेचा मला दाखवायचा आहे, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल, की परदेशातून येणाऱ्या जनसंख्येचा प्रभाव एखाद्या देशावर कसा विपरीत होतो, हे जरा समजून घ्या. 1950 ते 2050 100 वर्षांचा जर आपण अमेरिकेचा आलेख पाहिला, तर 1950 साली अमेरिकन नावाचा समाज 87% होता. तर तो 2050 मध्ये 47% म्हणजे अल्पसंख्य होणार आहे. हीच परिस्थिती काही प्रमाणात युरोपातही फार वेगाने येत आहे. युरोपच्या वेगवेगळ्या देशांमधून विशेषतः आफ्रिकेतल्या आणखीन आशियामधल्या काही देशांमधून मोठ्या प्रमाणात निर्वासित यायला लागले. कशामुळे यायला लागले? तर युद्ध आणि दारिद्र्य. या सर्व आशिया गल्फमधल्या खाडी देशांमध्ये सातत्याने संघर्ष आणि युद्ध होत आहे. आफ्रिकेत सोमालिया असेल, इथिओपिया असेल, लायबेरिया असेल, या सर्व देशांमध्ये नेहमीच मारामारी, हाणामारी चालू आहे. चाड असेल, सुदान असेल, लिबिया असेल. त्यामुळे ह्या देशातले अनेक लोक मोठ्या प्रमाणात दररोज स्थलांतर करत आहेत उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील असणाऱ्या युरोपियन देशांमध्ये. इटाली असेल, ग्रीस असेल, हंगेरी असेल, अल्बानिया असेल. आणि हा जो समाज तिथे यायला लागला, त्याचं युरोपियन लोकांनी सुरुवातीला स्वागत केलं. का स्वागत केलं? तर हा समाज, या व्यक्ती या कार्यक्षम वयातल्या तरुण होत्या. हे अत्यंत स्वस्त स्वरूपाचा असं मजूर वर्ग होता. ही जवळपास फुकट मिळालेली मनुष्यबळ आहे, असं युरोपला एक प्रकारचं वरदान वाटायला लागलं. आणि मग ज्या क्षेत्रामध्ये, ज्या औद्योगिक क्षेत्रामध्ये, ज्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये मनुष्यबळाची गरज आहे, पण मनुष्यबळ उपलब्ध नाही, जी कामं करायला जर्मन, फ्रेंच किंवा इंग्लिश तरुण तयार नाहीत, त्या कामांकरता अशा प्रकारच्या मनुष्यबळाचं मोठं स्वागत करण्याची एक जणू काही हिरहिरीच युरोपियन देशांमध्ये लागली. परंतु त्यावेळेला हा आपला दृष्टिकोन अल्पकालीन स्वरूपातच चांगला आहे, अदूरदृष्टीचा आहे, हे त्या समाजाच्या लक्षात बहुधा आलं नाही. कारण एक लक्षात घ्या, की हा जो सगळा निर्वासित समाज युरोपात येत होता, हा काही नुसता म्हणजे जनावर म्हणून थोडीच येत होता, हा मनुष्य म्हणून येत होता. मग मनुष्य जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, त्यावेळेला तो आपली मूल्य, आपली जीवन पद्धती सुद्धा घेऊन जातो. हे युरोपियन देशाच्या योजनाकारांच्या कदाचित लक्षात आलं नाही. यासोबतच स्त्रियांच्या बदलत्या भूमिकांमुळे एक व्यक्ती कुटुंब, सिंगल पेरेंट फॅमिली, नो मॅरेज फॅमिली, अशा प्रकारच्या कल्पनाही युरोपमध्ये आल्यात. युरोपात हा जो वेगवेगळ्या प्रदेशांमधून, देशांमधून निर्वासितांचा लोंढा यायला लागला, त्याचे दुष्परिणाम प्रथम इंग्लंडने भोगलेत. इंग्लंडमध्ये आजच्या घटकेला ब्रिटिश मूळ वंशाचे लोक हळूहळू वेगाने कमी होत आहेत. आणि इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या देशांमधून लोक येत आहेत. तुम्हाला याचं एक उदाहरण मजेदार सांगण्यासारखं, 1983 साली आणि त्यानंतर एका क्रिकेटच्या जागतिक सामन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना इंग्लंडमध्ये होता. तर त्यावेळेला या दोघांमधल्या सामन्याचं वर्णन गार्डियन नावाच्या वर्तमानपत्राने केलं, बस कंडक्टर्स वर्सेस ड्रायव्हर्स. कारण काय, इंग्लंडमधले बहुसंख्य बस कंडक्टर आणि ड्रायव्हर भारतीय किंवा पाकिस्तानी आहेत. मग या युरोपमध्ये हे सगळे लोक कुठून येत होते? लिबिया, इजिप्त, सुदान, इथिओपिया, सोमालिया, जॉर्डन, सिरिया, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, या सर्व देशांमधून युरोपमध्ये निर्वासितांचा लोंढा यायला लागला. युरोपनी त्यांना स्वीकारलं. युरोपनी त्यांना मानवतेच्या भावनेतून, राजकीय भावनेतून, राजकीय कारणांसाठी, आणखीन अर्थात आर्थिक कारणांसाठी स्वीकारलं आणि संरक्षण दिलं, जागाही दिली. परंतु त्यावेळेला हे लक्षात आलं नाही की ह्या किती येऊन राहिले आहेत, कशा प्रकारे येत आहेत. 2015 मधल्या एका घटनेने युरोपचे डोळे उघडले. हंगेरी नावाच्या देशामध्ये सिरियामध्ये जे काही गृहयुद्ध सुरू झालं, त्यामुळे सिरिया, आणखीन त्यानंतर लिबियामधून, आणखीन सुदानमधून ज्या मोठ्या प्रमाणात लोकांचा लोंढा यायला लागला, हंगेरीच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं, आता आम्ही एकही मनुष्य घेणार नाही, कारण हे एक दिवस आमच्यापेक्षा जास्त होतील. आमची लोकसंख्या 40 लाख आहे हो, आणि हे एवढ्या मोठ्या संख्येने आले, तर एक दिवस हे 50 लाख होतील, तर आमच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. पण हा धोका केवळ हंगेरीलाच निर्माण झाला होता का? नॉर्वे, स्वीडन, इंग्लंड, डेन्मार्क, नेदरलँड, जर्मनी, ऑस्ट्रिया, सर्बिया, बल्गेरिया, स्वित्झर्लंड, स्पेन, ग्रीस, बेल्जियम, या सर्वांनाच हा धोका निर्माण झाला. कारण तुर्कस्तान, लेबानन, सिरिया, इराक, जॉर्डन, इजिप्त, लिबिया यामधून येणारे जे लोक होते, हे एका विशिष्ट धर्माचे होते. हे त्या लोकांच्या लक्षात आधी आलं नसावं का? आणि त्यामुळे मग या इस्लामिक समाजाबद्दल, इस्लामिक धर्माच्या लोकांबद्दल युरोपातल्या भावना किती तीव्र झाल्यात. 72% हंगेरियन लोकांनी सांगितलं की खबरदार, याच्यापुढे एकही निर्वासित आम्ही घेणार नाही.
70% इटालियन लोकांना अशा प्रकारच्या निर्वासित नको असं वाटतं. पोलंड, ग्रीसची हीच भावना आहे, स्पेनची पण हीच भावना आहे. या निर्वासितांचं संकट वेगवेगळ्या प्रकारे युरोपला छळायला लागलेलं आहे. युरोपच्या लोकसंख्येची एकंदर रचनाच बदलून राहिली आहे. बांगलादेश या देशाबद्दल तर सांगितलंच पाहिजे. जगात सर्वाधिक मोठ्या प्रमाणात लोकांचा लोंढाच्या लोंढा दुसऱ्या देशात निर्वासित म्हणून पाठवणारा, निर्यात करणारा जर कोणी देश असेल तर तो बांगलादेश आहे. मग याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम असा झाला की विविध वंशाचे, विविध रंगाचे, विविध पंथाचे, विविध धार्मिक विचारांचे लोक एकत्र युरोपात येऊन राहू लागले. हे सर्व एकोपा, समाजवाद आणि मानवी मूल्यांच्या जोपासनेकरता थोडीच आलेले होते. हे स्वतःच्या स्वार्थाकरता तिथे आलेले आहेत. हे रोजगार मिळविण्याकरता, आसरा निवारा मिळवण्याकरता आले आहेत. परंतु हा सर्व समाज मानवी आहे हे लक्षात घ्या. त्याच्या भावना, मग त्यांनी आपल्या मशिदी बांधायला सुरुवात केली, आपली धर्मस्थळं बांधायला सुरुवात केली, आपल्या धार्मिक पद्धती आणखीन विचार यांना प्राधान्य द्यायला सुरुवात केली. त्या प्रकारची जीवनशैली त्याने तिथे प्रसारित करण्याचा प्रयत्न केला. याला युरोपियन लोकांचा विरोध होणं स्वाभाविक आहे आणि यातून मोठ्या प्रमाणात संघर्ष अनेक देशांमध्ये होत आहे. फ्रान्स सरकारने गेल्या 10-15 वर्षात जे काही कायदे केलेत त्याच्याबद्दल आपण वाचलंच असेल. बुरखा घालायचं नाही, सार्वजनिक ठिकाणी उर्दू भाषा म्हणजे अरेबिक भाषेत बोलायचं नाही वगैरे वगैरे. अनेक अशा प्रकारच्या शाळांवर बंदी ऑस्ट्रियन, फ्रान्स आणखी नेदरलँडच्या सरकारने घालण्याचा प्रयत्नही केला. या दरम्यान आणखीन एक घटना झाली ज्याच्यामुळे युरोपियन संस्कृतीला फारच मोठा धक्का पोहोचला. तो म्हणजे चर्चचं महत्वच समाजातून संपून गेलं. युरोपमध्ये नॉन बिलिव्हर्स म्हणजे अश्रद्ध लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आम्हाला धर्म मान्य नाही, आम्ही कोणत्याच धर्माचे नाहीत, आम्ही मानव आहोत, अशा प्रकारचा एक अत्यंत उदार विचार दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदरपासूनच्या युरोपियन तत्वज्ञांनी जो पुढे आणला तो युरोपियन समाजाने हळूहळू स्वीकारला. त्यामुळे चर्चचं धार्मिक संस्था म्हणून महत्व कमी झालं. समाजातल्या परंपरा, रूढी, चाली या सर्वांनाच तिलांजली देण्यात युरोपियन समाजाने कुठल्याही प्रकारची कुचराई केली नाही. परंतु याचा एक दुष्परिणाम लक्षात घ्या. समाजातली आदर्श, समाजातली जीवनमूल्य यांचाही ऱ्हास त्याबरोबरच होऊ लागला. समाजामध्ये ज्या प्रकारच्या संस्कृतीचं संवर्धन धर्माच्या माध्यमातून होतं त्याचाही ऱ्हास व्हायला लागला. एका विशिष्ट उपभोगवादी, चंगळवादी संस्कृतीबरोबरच मानवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एक उपभोग घेणारा प्राणी आहे. मनुष्य हा भावना, धारणा आणखीन आदर्शांचा काही पाठपुरावा करणारा व्यक्ती नाही, अशा प्रकारची भावना निर्माण झाली. कुठल्याही चांगल्या, उदार आणखीन श्रेष्ठतम मानवी मूल्यांचा, धार्मिक मूल्यांचा आदर करण्याची प्रवृत्ती युरोपियन समाजातून संपून गेली. प्यू रिसर्च नावाच्या संस्थेने केलेल्या एका अभ्यासात जो निष्कर्ष प्राप्त झाला तो फार महत्वाचा आहे. ते म्हणतात की युरोपात ख्रिश्चन धर्मावरचा विश्वास निघून गेलेला आहे. त्यामुळे चर्चमध्ये सर्व्हिस करायला, चर्चमध्ये प्रार्थना करायला कोणी जायला उपलब्ध नाही. अनेक चर्चेस आज फक्त सौंदर्य स्थळं म्हणून, टुरिस्ट डेस्टिनेशन, पर्यटन स्थळं म्हणून विकसित होत आहेत. तिथे त्यांच्यात म्हणजे ज्या चर्चमध्ये प्रार्थना म्हणायची तिथे आता बार उघडण्यात आलेले आहेत. परंपरागत मूल्यांचा, जीवनाच्या, श्रद्धांचा पूर्णपणे विनाश झालाय किंवा त्या पूर्णपणे त्यांना तिलांजली दिलेली आहे, त्या संपत आलेल्या आहेत. एक प्रकारे श्रद्धाहीन, मूल्यहीन असा नवीन तरुण समाज युरोपात निर्माण होत आहे. याचा एक परिणाम लक्षात घ्या. प्रत्येकाला श्रद्धेची आणि मूल्यांची गरज असतेच. मानवाच्या या मानसिक गरजा कधी संपत नसतात. परंतु ज्या क्षणाला ख्रिश्चन धर्माकडून या भावना, या धारणा, या मूल्यांचं जोपासना होऊ शकत नाही असं लक्षात आल्यानंतर हा जो नवतरुण युरोपियन वर्ग होता हा स्वाभाविकपणे दुसऱ्या धर्मांकडे वळला. त्यांनी इतर धर्मांचा स्वीकार केला आणि याच्यामधून परत नवीन संघर्ष निर्माण झाला आणि एक प्रकारचा एक गोंधळात पडलेला समाज युरोपमध्ये निर्माण झाला आहे. मग देव म्हणजे काय आणि देव कशा करता हा प्रश्न प्रत्येक युरोपियन युवकाला पडला आणि त्याचं उत्तर मिळेल असं झाल्याबरोबर ख्रिश्चन धर्माला नाकारणारा पण त्याच वेळेला इस्लाम स्वीकारणारा एक नवीन वर्ग युरोपात पुढे आला आहे. ही युरोपची एक मोठी समस्या आणि शोकांतिका सुद्धा आहे. याच्याबद्दल अलेक्झांडर पोप यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे. रिलिजन ब्लशिंग वेल्स हर सॅक्रेड फायर्स अँड अनअवेअर्स मोरॅलिटी एक्सपायर्स. अगदी विचार करण्यासारखं वाक्य आहे. टी.एस. इलियट या महाकवींनी तर असं म्हटलं आहे, पीपल विदाउट रिलिजन विल इन द एंड फाइंड दॅट इट हॅज नथिंग टू लिव्ह फॉर. कशा करता जगायचा हाच प्रश्न पडणार आहे या समाजाला आणि तो खरोखर युरोपियन समाजापुढे निर्माण झाला आहे. युरोपमधल्या या चर्चच्या घसरत्या महत्वाबरोबर, चर्चच्या सातत्याने होणाऱ्या पराभवाबरोबर युरोप पुढे धर्मश्रद्धहीन समाजाची समस्या निर्माण झाली आहे. कितीतरी चर्चेसनी आपल्या संपत्तीला, आपल्या जमिनींना, आपल्या इमारतींना विकून टाकलेलं आहे. कारण चर्च आपला खर्चच करू शकत नाही. युरोपमध्ये पुजारी, धर्मगुरू आणि धर्मोपदेशक व्हायला युवक उपलब्ध नाही म्हणून त्यांना भारतातून
किंवा इतर देशांमधून अशा प्रकारचे धर्मोपदेशक न्यावे लागतात. त्यातूनही एक नवीनच समस्या निर्माण झाली आहे. कारण चर्चची नवीन भूमिका काय असावी याच्याबद्दल चर्च स्वतःच अद्याप गोंधळातल्या अवस्थेत आहे. एक प्रकारे या युरोपियन समाजाचा, युरोपियन आदर्शाचा विनाश हळूहळू होत आहे. ज्या प्रकारच्या सामाजिक रचनेची युरोपनी कल्पना केली होती, ज्या भांडवलवादाच्या मूल्यांचा प्रस्थापना जगभर व्हावी, ज्या प्रकारच्या वसाहतवादाचा आणि त्यानंतर अर्थातच लोकशाहीचा विकास व्हावा म्हणून युरोपनी प्रयत्न केला, तो भांडवलवाद आज युरोपातूनच पराभूत होत आहे. साम्यवादाचा वाढता विकास आणि विस्तार, जरी साम्यवाद हा आर्थिक आणि राजकीय स्वरूपात युरोपात दिसत नसला, तरी तत्वज्ञानाच्या स्वरूपात युरोपवर आज साम्यवादाचा पगडा प्रचंड आहे. युरोपियन विद्यापीठांमधून, युरोपियन विद्वानांच्या माध्यमातून अनेक ग्रंथांतून साम्यवादाचा छुपा किंवा सरळ आणि उघड पुरस्कार केला जातो. परिणामतः युरोपियन समाजामध्ये ज्या आदर्शांकरता हा समाज 300 वर्ष लढला, ज्या आदर्शांच्या भरोशावर या समाजाने जगावर 300 वर्ष राज्य केलं, ज्या संस्कृतीला आपलं वर्चस्व प्रस्थापित करता आलं, ज्या जीवनमूल्यांना इतरत्र प्रस्थापित करता आलं, तीच जीवनमूल्य हळूहळू युरोपातून नामशेष होत आहे. एक प्रकारे युरोपाच्या पतनाचा प्रारंभ झाला आहे असं म्हणता येईल. यासोबत आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. ज्या परंपरागत युरोपियन कल्पना, विचार आणि संस्कृतीचा उदो होत होता, तिला नवीन संस्कृतींनी, नवीन विचारधारांनी, नवीन सामाजिक रचनेनी आव्हान देणं आपोआपच सुरू केलं. कारण समाजामध्ये ही प्रक्रिया सतत चालूच असते. जेव्हा एखादी संस्कृती उदयाला येऊन वर्चस्वाच्या टोकावर पोहोचते, तिचं पतन आणि त्यासोबत दुसऱ्या संस्कृतीचा विकास ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती होणारच. आज युरोपला चीन आणखीन अमेरिकन समाजाच्या जीवनशैलीनी आणि संस्कृतीने मोठं आव्हान दिलेलं आहे. ज्या अमेरिकन मूल्यांचा स्वीकार आज जगभर होत आहे, त्याला युरोप अपवाद राहू शकत नाही. युरोपमधल्या एकेकाळच्या अत्यंत प्रभावी असणाऱ्या भाषा म्हणजे जर्मन, फ्रेंच आणि स्पॅनिश यांना हळूहळू आव्हान देण्याचं काम इंग्रजी भाषा करत आहे, अमेरिकन इंग्रजी करत आहे. हॉलिवूडच्या मधून निर्माण होणारे चित्रपट संपूर्ण युरोपियनच नव्हे तर जगातल्या वेगवेगळ्या समाजांची जीवनमूल्य आणि जीवन पद्धती पूर्णपणे बदलून टाकत आहे. आणि त्यामुळे या युरोपियन समाजाचं संरक्षण करणारा वर्गच निर्माण होईल असा झालेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक लक्षात घ्या की भविष्य कसं राहील ह्याचा निश्चित अंदाज कोणालाच देता येत नाही. मार्क ट्वेन यांचं असं एक वाक्य आहे की द आर्ट ऑफ प्रोफेसी इज व्हेरी डिफिकल्ट एस्पेशली विथ रिस्पेक्ट टू द फ्युचर. भाकित करणं हे एक अत्यंत कठीण कला आहे. भविष्याचा वेध घेणारा भाकित तर कोणीच सहसा करू शकत नाही, ही गोष्ट खरी. पण आज ज्या प्रकारे युरोपचा पराभव आणि पतन होत आहे, आज ज्या प्रकारे युरोपमधल्या सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे, युरोपमधल्या धार्मिक आणि परंपरागत मूल्यांचा जीवन पद्धतीचा विनाश होत आहे, ते पाहता काही काळानंतर युरोप राहील पण युरोपियन समाज नसेल. आपण याच्यातून काही धडा घेणार आहोत का? ज्या प्रकारच्या पद्धतीने भारतामध्ये धार्मिक आणि लोकसंख्यात्मक बदल होत आहे, ज्या प्रकारचे आव्हानं विविध प्रकारच्या पद्धतीतून भारताच्या परंपरेंना, संस्कृतीला दिली जात आहेत, मग या परंपरांना दिल्या जाणाऱ्या, या संस्कृतीला दिल्या जाणाऱ्या आव्हानांच्या लाटांना आपण पेलू शकणार आहोत का? आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याची क्षमता आपल्यामध्ये राहील का? आपला धर्म, आपला समाज, आपली संस्कृती टिकवून ठेवण्याचं बळ आपल्यामध्ये आहे का? आणि तसं ठेवण्याकरता आपण या गोष्टींचा प्रतिकार कशा प्रकारे करणार आहोत याचा विचार जर आपण आज केला नाही, तर युरोप करून झालेल्या चुकांचं अनुकरण आपण नक्की करणार आहोत, यात संशय नाही. काही हजार वर्षांपूर्वी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेली गोष्ट आपण विसरलो आहोत का? स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहा. ही पाळी आपल्यावर येऊ द्यायची नसेल तर पुन्हा एकदा भारताच्या महान परंपरांना टिकवून ठेवण्याकरता युरोपमध्ये निर्माण होणाऱ्या संकटाची आपण जाणीवपूर्वक ओळख करून घेतली पाहिजे आणि ते आपल्याकडे येऊ नये याच्याकरता आपण आपल्या पद्धतीने तरी प्रयत्न केला पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.